लोकमान्य टिळकांच्या लेखनशैलीविषयी आपण पहिल्या 2 भागातनं बघितलं. पहिल्या भागामध्ये त्यांची लेखनशैली कशी होती ते आपण बघितलं, तर दुसऱ्या भागामधले त्यांचे काही महत्त्वाचे अग्रलेख आपण बघितले. आणि आत्ता हा तिसरा भाग, यातसुद्धा लोकमान्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेख आपण बघणार आहोत. सर्वात पहिला जो अग्रलेख आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत तो म्हणजे पुनश्च हरिओम. लोकमान्य टिळक राजद्रोहाची पेले शिक्षेतून सुटका झाल्यावर त्यांनी लिहिलेला हा पहिला अग्रलेख आहे. फक्त वृत्तपत्र जगतातच नव्हे तर मराठी साहित्य विश्वात या शीर्षकाला, या लेखाला अग्रमान आहे. लोकमान्य टिळकांनी राजद्रोहाच्या पहिल्या शिक्षेतून सुटका झाल्यावर 1899पर्यंत केसरीत लिहिलेलं नाही. त्यांनी 1899मध्ये जो पहिला अग्रलेख लिहिला तो म्हणजे पुनश्च हरिओम. हा माथळा देऊन लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक सेवेला परत एकदा आरंभ केल्याचे सूचित केले. या काळात केसरी पत्र लयास तर गेले नाहीच, उलट टिळकांच्या गैरहजेरीतही ते पूर्वीप्रमाणेच चालू राहिले. नची केळकर, कृपा खाडीलकर व अन्य व्यवसाय बंधूंनी तो चालू ठेवला. तसे झाले नसते तर काय झाले असते, त्या स्थितीचे वर्णन लोकमान्य टिळक जगन्नाथ पंडित यांच्या शब्दात करतात. हररद्द्वारे शिव शिवानाम कलत कलब. याचा अर्थ असा की सिंहाचं निधन झाल्यावर त्याचं घर कोल्हेकोईने भरून जाते. मधोन्मध हत्तीही ज्या ठिकाणी जायला घाबरतात त्या सिंहाच्या निवासस्थानी सिंहाचा मृत्यू झाला की अरे रे शिव शिव कोल्ह्यांचा कलकल आवाज ऐकू येतो. अशा परिस्थितीतून आपल्या सहकाऱ्यांनी आपल्या केसरीला वाचवलं असं टिळकांना म्हणायचं आहे. हरी म्हणजे सिंह किंवा केसरी आणि शिव म्हणजे कोल्हा. आपलं केसरी पत्र ब्रिटिश राज्यकर्त्यारूपी उन्मत्त हत्तींना धडकी भरवणारं आहे आणि ते पत्रच नामशेष झालं असतं तर तिथे काय झालं असतं याचं चित्र लोकमान्य टिळकांनी वाचकांपुढे उभं केलेलं आहे. पुढील अग्रलेख आहे 5 जुलै 1904 रोजी आणि यामध्ये लोकमान्य टिळकांनी रशिया जपान युद्धाचं वर्णन केलेलं आहे. रशिया जपान लढाईला सुरुवात झाली होती आणि चिमुकला जपान विजयी होणार असा संभव दिसू लागला. हा योग किती अर्थगर्भ आहे याचं स्पष्टीकरण लोकमान्य टिळकांनी या लेखात केलेलं आहे. पुढील अग्रलेख पुन्हा एकदा 6 जुलै 1997 रोजीचा आहे आणि शीर्षक आहे सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय. त्या वर्षी म्हणजे 1897 रोजी पुण्यात प्लेग सुरू झाला. पहिल्या वर्षी लोक गाव सोडून गेले नाहीत. एका घरात प्लेगची साथ झाली की पर्वतीकडे झोपड्या बांधल्या होत्या, तेथे आपल्या घरच्या मंडळीला शेजारचे लोक नेऊन ठेवीत. त्या झोपड्यांना सेग्रिगेशन कॅम्प म्हणत. प्लेगची केस असली तरी दुसऱ्या कशाने तरी आजारी आहे म्हणून लोक सांगत. आजाऱ्यांना व मेलेल्यांनाही वळकटीत लपवून ठेवीत. कुणी प्रेताला खुर्चीवर बसून जवळ 4 माणसे बसवीत. अशा लपवाछपवीच्या नाना तऱ्हा त्यावेळी लोकांनी केल्या. मग सरकारने जोराची तपासणी सुरू केली. तपासणीत 10-12 सोल्जर, पुढे घोड्यावर रँडसाहेब. तपासणीसाठी त्यांच्याबरोबर एक डॉक्टरही असे. असल्या कडक तपासणीने मात्र लोकांची गाळण उडाली. तपासणी आली की लोक स्वयंपाकघरात, देवघरात लपायचे. हडेलप्पी सोल्जरांनी दांडीवरून लुगडी ओढायची, लोणच्याच्या बरण्या काढायच्या. या असल्या तपासणीचा लोकांना भयंकर त्रास झाला. कोणत्याही आळीत तपासणी आली की दणादण धावपळ उडे. सोल्जर लोकांचे ते बुटांचे दणादण आवाज व पुढे रँड साहेबांचा टापा वाजवण्यात येणारा घोडा म्हणजे यमाची स्वारीच वाटे. एकटे टिळक धैर्याचे महामेरू. आजूबाजूचे सैनिक व सेनानी जखमी होऊन जमिनीवर पडले असताना सरसेनानीने हाती शमशेर घेऊन शत्रूवर वार करावा तशी टिळकांची ही वीर कृती होती. टिळकांचा हा लढाऊ पवित्रा होता. त्यावेळी त्यांचे हातात लेखणी नव्हती. लोखंडाचा अजस्र घण होता आणि त्याच्या घावामधून घाव ते सरकारवर घालीत होते. या अग्रलेखाच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश सरकारला संतप्त सवाल विचारला होता. या अग्रलेखात त्यांनी अधिकाऱ्यांच्या हत्येचा ठपका, देशी वृत्तपत्र, इंग्रजी शिक्षणाने भरकटलेली शाळकरी मुलं आणि छत्रपती शिवाजी उत्सवांवर ठेवायचा प्रयत्न करणाऱ्या आंग्ल भारतीय व सरकारी वर्तुळांचा धिक्कार केला.
लोकमान्य टिळक दरडावून म्हणतात, एखादा मोठा हत्ती पिसाळला असता ज्याप्रमाणे तो वाटेल तशी धुळधाण करीत सुटतो, तद्वत आमच्या सरकारची स्थिती झालेली आहे. खुन्यास जो खून चढवायचा तो आमच्या सरकारास चढून सरकारची नजर अगदी फिरून गेलेली आहे. पुढील अग्रलेख आहे 9 जुलै 1918 रोजी आणि शीर्षक आहे उजाडलं पण सूर्य कुठे आहे. मॉन्टगो चेम्सफोर्ड रिपोर्ट प्रसिद्ध झाला. त्यात देऊ केलेल्या सुधारणा इतक्या निराशाजनक होत्या की लोकमान्य टिळकांनी आजच्या दिवशी केसरीच्या संबंधाने आपल्या अग्रलेखाला शीर्षकच दिला, उजाडलं पण सूर्य कुठे आहे. बहुसंख्य भारतीयांनी मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड अहवालाचा धिक्कार केला. हा अहवाल म्हणजे सूर्याविना पहाट असल्याचे लोकमान्य टिळक म्हणाले. या अहवालाबद्दल लोकमान्य टिळक म्हणतात, मॉन्टेग्यू अहवाल म्हणजे सुंदर, अतिशय कुशल व मुत्सद्यासारखा दस्तावेज आहे. आम्ही स्वराज्यासाठी 8 आणे मागितले होते. या अहवालाने मात्र आम्हाला जबाबदार राज्यासाठी 1 आणा दिला आहे आणि स्वराज्यासाठी 8 आण्यांपेक्षा 1 आणा चांगला असेही या अहवालात ते म्हणतात. पुढील अग्रलेख आहे 10 जुलै आणि शीर्षक आहे काँग्रेसच्या कार्याची दिशा. या लेखाच्या आरंभी लोकमान्य टिळकांनी महाभारतातील 3 श्लोक उद्धृत केलेले आहेत. भीमाने धर्मराजाला दीनवाणी वृत्ती सोडून देऊन क्षत्रियत्व अंगीकारण्यासाठी धाडसी पावलं उचलायला सांगितली. त्या संबंधाचे हे श्लोक होते. बंगालमध्ये फाळणी विरोधात चळवळ झाली तरीही सरकारने त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. याकडे टिळकांनी निर्देश करतात. ब्रिटिश साम्राज्य भारताच्या शोषणावर वृद्धिंगत होत आहे. भारताचं हित साधावं अशा निस्वार्थ हेतूने ब्रिटिश राज्यकर्ते भारतावर सत्ता चालवित नाहीत, ही वस्तुस्थितीही टिळकांनी मांडली. अर्जविनंत्याच्या पद्धती निष्फळ असल्याचं मत नोंदवून टिळकांनी काँग्रेसच्या धोरणात बदलायची गरज आहे असं ठोस प्रतिपादन केलं. पुढील अग्रलेख आहे 13 जुलैचा आणि त्याचं शीर्षक आहे राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. हा अग्रलेख आहे 13 जुलै 1897 रोजीचा. या अग्रलेखात टिळक म्हणतात, इंग्रजांची राजनीती मोगलाईतसुद्धा क्रूर व निर्दयपणाची मानली गेली असती, मग 19व्या शतकात अगदी गायरीय समजणे स्वाभाविकच आहे. आपल्या शक्तीची लोकांपुढे प्रौढी मिरवणे हे आसुरी संपत्तीचे लक्षण आहे व या आसुरी रीतीचा लोकांवर चांगला परिणाम होणार नाही असं तर लिहिलेच, पण राज्य कितीही चांगले असले तरी काहीतरी खून, चोऱ्या, दरोडे हे होणारच व त्याच सरकारी अधिकारीही एखाद्या वेळी सापडायचे. परंतु या सर्व गुन्ह्यांचा निकाल राज्यातील नेहमीच्या व्यवस्थेने झाला पाहिजे व ज्या राज्यास तसा बंदोबस्त ठेवता येत नाही तो राज्य करण्यास नालायक समजला पाहिजे. त्यांना खुन्याचा पत्ता लावण्यापेक्षा कशातरी पुण्याच्या ब्राह्मणांवर आग पाकडून त्यांचा सूड उगवायचा आणि या पलीकडे काही नाही असे सरकारास झोमण्याजोगे पण खरे तात्पर्यही सांगून टाकले आहे. राज्य करणे म्हणजे जेथे जेथे आपली तरवाल काढू, मानवा तू काय समजलास, तुला सुपारीच्या खांडासारखा खाऊन टाकीन, मारीन, जाळीन, पोळीन अशा तऱ्हेने लोकांना भिववीत सुटणे नव्हे. खून झाला, आण पालटण आणि जाळ सगळं गाव हा न्याय नव्हे, राजनीती नव्हे आणि मुत्सद्दीपणाही नव्हे असे लोकमान्य टिळक या अग्रलेखात म्हणतात. लोकमान्य टिळकांच्या विचारांची ही बाजू घाबरलेल्या जनतेला धीर व सांत्वन पुरवणारी होती. हा लेख लिहिला जात असताना आपल्यावर संकट उद्भवेल आणि त्याच्या परिणामातून लवकर बाहेर पडण्याचा संभव नसेल तर पुढाऱ्यांनी आणि वृत्तपत्रांनी कसे वागावे याविषयी उपदेश करण्याचे टिळकांच्या मनात होते. लोकमान्य टिळक राजद्रोहाचे इंडियन पिनल कोड 124 हे व्यापक कलम सदैव हृदयात बाळगून व्याख्याने देत व लेख लिहित. या कलमाची सरहद गाठायची पण तिचे अतिक्रमण करायचे नाही अशी त्यांची रीत होती व तिलाच तारेवरची कसरत असे नाव त्यांनी दिले होते. विभिन्न शक्तीवर भाष्य करण्यापूर्वी त्यांचं विश्लेषण करणं टिळक कायमच इष्ट मानत होते. हे यावरून दिसून येतं. लोकांना सजग करण्यावर आणि त्यांना स्वतःबद्दल विचार करण्याची क्षमता प्राप्त व्हावी यावर लोकमान्य टिळकांचा भर असायचा. या लोकशिक्षणाच्या दृष्टिकोनामुळे त्यांची भाषणे किंवा लेखनही भपकेबाज, उग्र अथवा सनसनाटी नसायचे. पुढील अग्रलेख आहे 20 जुलै 1897 आणि शीर्षक आहे
राजद्रोह कशाला म्हणतात. हा लेख लिहिला जात असता आपल्यावर संकट उद्भवेल आणि त्याच्या परिणामातून लवकर बाहेर पडण्याचा संभव नसला तरी पुढाऱ्यांनी आणि वृत्तपत्रकारांनी कसे वागावे याविषयी उपदेश करण्याचे लोकमान्य टिळकांच्या मनात होते. असा तो लेख वाचताना आपल्याला भास झाल्याशिवाय राहत नाही. प्रस्तुत उतार्यात आपल्यावर राजद्रोहाचा तोहमत येण्याची जाणीव लोकमान्य टिळकांना होती, परंतु चालू कायद्याच्या अर्थानुसार आपण राजद्रोह केलेला नाही. राजद्रोहाची व्याख्या बदलली म्हणजे संकुचित केली तरच गुन्हा साबित होईल. एखाद्याच्या लेखणीने कदाचित कायद्याची मर्यादा उल्लंघली असली तरी त्या योगाने इंग्रजी राज्याला धोका नसल्याने त्याची उपेक्षा करावी वगैरे अर्थाची विधाने अतिशय सूचक आहेत. राजद्रोहाचा खटला झाला तरी टिळक आपले समर्थन कसे करतील याचेही निदर्शन या लेखात आगाऊ पाहायला सापडते. तेव्हा खटला होईल याची टिळकांना कल्पना नव्हती व होईलच अशी त्यांना खात्रीही नव्हती, हे दिसून येतं. पुढील अग्रलेख 5 ऑगस्ट 1919 रोजी रॅम्से मॅकडोनाल्ड यांच्या सोशलिस्ट रिव्ह्यू या त्रैमासिक म्हणजे जुलै ते सप्टेंबर 1919च्या अंकात त्यांनी भारताच्या तेव्हाच्या स्थितीविषयी लेख लिहिला. तो लेख केसरीच्या 5 ऑगस्ट 1919च्या अंकात प्रसिद्ध झाला. हिंदुस्थान म्हणजे दुष्काळाचे माहेरघर बनले असल्याची टीका त्यांनी या लेखात केली होती. ब्रिटिश सत्तेच्या मस्तवालपणावर त्यांच्या एवढा कोरडे अन्य कोणत्याही त्या काळात ओढलेले नाही. जालियनवाला बागेतून क्रूर हत्याकांडाचा अतिशय तीव्र शब्दात त्यांनी धिक्कार केला होता. या प्रलयकारी घटनेवर टिळकांच्या मनातील प्रतिक्रिया कोणती असेल याची आपल्याला सहज कल्पना येऊ शकते. पुढील अग्रलेख आहे 6 ऑगस्ट 1895चा आणि शीर्षक आहे 11वी राष्ट्रीय सभा. पुण्यात भरलेल्या काँग्रेसच्या 11व्या अधिवेशनानंतर लोकमान्य टिळकांनी आजच्या दिवशी केसरीमध्ये 11वी राष्ट्रीय सभा हा अग्रलेख लिहिला. ह्यूम यांच्या परिपत्रकावेळी काँग्रेसचं विसर्जन होते की काय अशी भीती निर्माण झाली होती आणि नंतर सांप्रदायिक दंग्याचंही संकट उद्भवलेलं होतं. त्यामुळे काँग्रेसचं अतिरिक्त संघटक ठोस पायावर प्रस्थापित करण्यासाठी योजना आखायला हव्या, त्याकरिता एक कायमस्वरूपी समिती, जिल्हा व प्रांतिक समित्या, उपसमित्या इत्यादी स्थापन करायला हव्यात असं ते सुचवतात. आत्तापर्यंत काँग्रेसचं कार्य शब्द पांडित्याच्या पातळीवरच व अतिशय सर्वसाधारण प्रचाराच्या स्वरूपाचं होतं. आता ते अधिक निश्चित व तीक्ष्ण व्हायला हवं. केवळ वार्षिक जत्रेप्रमाणे एकत्र न येता काँग्रेसने दैनंदिन कामकाज सुरू करायला हवं असंही ते अग्रलेखात म्हणतात. पुढील अग्रलेख आहे 15 ऑगस्ट 1905 रोजी आणि त्याचा शीर्षक आहे आणीबाणीची वेळ. आजच्या दिवशी लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये अर्थपूर्ण माथळ्याचा प्रसिद्ध अग्रलेख आणीबाणीची वेळ हा लिहिला. बंगालच्या फाळणीवरील विचार मांडणारा हा अग्रलेख होता. केसरीमध्ये प्रकाशित केला. ह्या अग्रलेखात ते म्हणतात, शब्द नकोत, कृती पाहिजे आणि तीही निश्चयी कृती पाहिजे. अशी वेळ आता येऊन ठेपली आहे असे ते ठासून या अग्रलेखात म्हणतात. ब्रिटिश शासनाविरुद्ध आणि त्याच्या साम्राज्यवादी आर्थिक सांस्कृतिक आक्रमणाविरुद्ध लढाऊ लोकमत उभे करणे किती अवघड आहे याची जाणीव लोकमान्यांना होती. त्या दृष्टीनेच त्यांनी वरील अग्रलेख लिहिलेला आहे. बहिष्कार चळवळीचा पुरस्कार करण्यासाठी टिळकांनी या सुमारास लिहिलेले लेख अत्यंत जाज्वल्य आहेत. आजवरच्या चळवळीत अळणीपणा आलेला होता. बहिष्काराच्या कल्पनेमुळे अळणीपणा नाहीसा होईल असे भविष्य आणीबाणीची वेळ या वरील लेखात टिळकांनी वर्तवले आहे. शब्द नको, कृती पाहिजे आणि तीसुद्धा निश्चयाची कृती पाहिजे. अशी वेळ आता येऊन ठेपली आहे, हा त्यांच्यावरील अग्रलेखाचा आशय होता. पुढील अग्रलेख आहे 20 ऑगस्ट 1907 रोजी आणि त्याचं शीर्षक आहे आणि तरीही मी उदारमतवादी. या लेखात लोकमान्य टिळकांनी उदारमतवाद्यांची तुलना वर्ड्सवर्थच्या WR7 या कवितेतील अजाण शेतकरी मुलाशी केली आहे. नेमस्थांनी जहालांचे जवळपास सर्वच मुद्दे मान्य केले, पण तरीही आपण नेमस्थ असल्याचं त्यांचं म्हणणं आहे असे टिळक या अग्रलेखात म्हणतात. पुढील अग्रलेख आहे 22 ऑगस्ट 1905 रोजी आणि शीर्षक आहे राष्ट्रीय बहिष्कार. या अग्रलेखात लोकमान्यांनी एक विधान केलं आहे. त्यात त्यांच्या दूरदृष्टीची प्रचिती येते. ते म्हणतात, राष्ट्रीय बहिष्कार हा उपाय योग्य आहे खरा,
पण त्याची योग्यता शब्दात नाही कृतीत आहे. आणि तरुण पिढीने जर हे काम हाती घेतले तर देशहिताच्या चळवळीच्या कामी त्यांच्याकडून एक पाऊल पुढे टाकल्यासारखे होईल. आता काही जुने पुढारी असे निघतील की विलायती कपडे वापरायची फार दिवसांची सवय त्यांच्या हातून सुटायची नाही. असं सांगताना लोकमान्य टिळकांनी हे पुढारी पण बहिष्काराच्या चळवळीला पळवून लावण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते असे सूचित केले आहे. बहिष्कार चळवळीचा पुरस्कार करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी या सुमारास लिहिलेल्या लेख अत्यंत जाज्वल्य आहेत. राष्ट्रीय बहिष्कार या लेखात लोकमान्य टिळकांनी चीनने बहिष्कार पुकारून अमेरिकेला शुद्धीवर कसे आणले हे सांगितले. बहिष्कार योग या लेखात त्यांनी महाराष्ट्रात स्वदेशीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सार्वजनिक काकांचा गौरवसुद्धा केलेला आहे आणि बहिष्काराच्या चळवळीवर आक्षेप घेणाऱ्या लोकांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्नही केलेला आहे. या पुढील अग्रलेख आहे 27 ऑगस्ट 1907 आणि अग्रलेखाचा शीर्षक आहे राष्ट्रीय सभा कोणाची. नेमस्ते नेते काँग्रेसवर पकड ठेवण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा लोकमान्य टिळकांनी काँग्रेसवर लोकशाही नियंत्रण असावे असा आग्रह धरला. हेच दर्शवणारा हा लेख होता. पाश्चात्य राजकीय संकल्पना व संस्था यांच्याशी भारतीयांचा अजून निकटचा परिचय झालेला नाही अशी टिप्पणी लोकमान्यांनी लेखाच्या सुरुवातीला केलेली आहे. इंग्लंडमधील लोकशाही संस्था विनासायास कार्यरत राहतात, पण भारतीय लोक या संस्थेसाठी आवश्यक प्रक्रिया कायम अचूकपणे अनुसरतातच असं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. या विधानातून टिळक उदारमतवाद्यांच्या बिगर लोकशाही वर्तनावर सूचक आरोप करताना दिसतात. काँग्रेस ही काही गुप्त संघटना नव्हती तर राष्ट्रीय संस्था होती. तीत राष्ट्रीय कार्य करून इच्छिणाऱ्या प्रत्येकाला जागा होती असं स्पष्ट प्रतिपादन लोकमान्य टिळकांनी या लेखामध्ये केलं. बहुमताने एखादा ठराव मंजूर झाला की त्याच्या विरोधात असलेल्या लोकांनीही हा निकाल स्वीकारायला हवा आणि त्यानुसार वर्तन करायला हवं असं लोकमान्य टिळकांनी लेखाचा समारोप करताना नमूद केलं आहे. पुढील अग्रलेख आहे 29 ऑगस्ट 1905 रोजी लोकमान्य टिळकांनी आजच्या दिवशी कर्जन यांच्या कारकिर्दीचं वर्णन करणारा अग्रलेख लिहिला. लेखाच्या सुरुवातीलाच त्यांनी कालिदासाचे एक चरण नोंदवलेले आहे. उपपल्लवल्य लोकना धूमकेतुर विस्तोतित असं ते संस्कृत श्लोक त्यांनी दिलेला आहे. म्हणजेच लोकांची छळवणूक करून त्यांना आपत्तीत लोटणारा हा तारकासूर धूमकेतूसारखा उपटलेला आहे. व्हॉइसरॉय म्हणून कर्जन हिंदुस्थानात आलेला तेव्हाच त्याचे धोरण कसे असेल याचा अंदाज लोकमान्य टिळकांनी वर्तवलेला होता. या लेखात कर्जन आणि औरंगजेब यांची तुलना सुद्धा लोकमान्यांनी केलेली आहे. पुढील अग्रलेख आहे 1 सप्टेंबर 1896 रोजी आणि त्याचा शीर्षक आहे राष्ट्रीय महोत्सवांची आवश्यकता. गणेशोत्सव दिवस नजदीक आला की तिकडे लोकांचे लक्ष वळवण्यासाठी त्यावर केसरीमध्ये लेख लिहिण्याचा प्रघात लोकमान्य टिळकांनी ठेवलेला होता. त्याला अनुसरून केसरीमध्ये नुकतेच दाखल झालेले कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी राष्ट्रीय महोत्सवांची आवश्यकता हा केसरीच्या अंकातून आजच्या दिवशी अग्रलेखाच्या रूपाने मांडला. या लेखात लोकमान्य टिळकांनी ग्रीस व रोम या देशांमध्ये अशा उत्सवांची कोणती भूमिका पार पाडली याचा उल्लेख केलेला आहे. पाश्चिमात्यात धर्म हा समाजाकरिता आहे आणि समाज मात्र धर्माकरिता नव्हे असे मानण्याकडे विशेषकर असल्यामुळे राष्ट्रीय महोत्सवी धर्मश्रद्धेचा भाग लुप्त होऊन नवीन प्रकारचे राजकीय किंवा औद्योगिक महोत्सव उत्पन्न होऊ लागले हे त्यांच्या पालटलेल्या स्थितीला धरूनच आहे. वेदकाळात मोठमोठे यज्ञ राष्ट्रीय महोत्सवांच्या स्वरूपाचेच असत. यज्ञावेळी ऋषीमुनी एकत्र येत आणि नैतिक आणि धार्मिक समस्यांवर चर्चा करत. छत्रपती शिवाजींच्या काळात संत रामदासांनी अशा उत्सवांचे पुनर्जीवन केले. त्यामुळे भक्तीविषयी लोकांना भाषणे देण्याऐवजी किंवा बंद दाराआड ईश्वराचा नामजप करण्याऐवजी अशा महोत्सवामध्ये सक्रिय सहभाग घेणे हे सुशिक्षित मंडळींचे कर्तव्य आहे असंही ते म्हणतात. या पुढील अग्रलेख आहे 3 सप्टेंबर 1895 रोजी आणि शीर्षक आहे यंदाचा गणपत्योत्सव. आजच्या दिवशी लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये यंदाचा गणपत्योत्सव
हा लेख लिहिला. या अग्रलेखात लोकमान्य टिळकांनी पुण्यात व इतर ठिकाणी गणेशोत्सव शिस्तीत पार पडल्याबद्दल उत्साहाने कौतुकगार काढलेले आहेत. या उत्सवाचे व्यापक महत्त्व नमूद केलेले आहे. 1895च्या यंदाच्या गणपत्योत्सव या लेखात टिळकांनी उत्सवाच्या वाढत्या प्रमाणात आनंद व्यक्त केला आहे. त्यात राष्ट्राचा अभ्युदय, ऐक्याची वृद्धी, एक धर्म, एक राजा आणि एक भाषा या राष्ट्रीयत्वाचे प्रधान अंग आहेत असे नमूद केले आहे. गणपत्योत्सव सुरू करण्यामागे लोकमान्य टिळकांचा हेतू उत्तमातील उत्तम कीर्तनं व्हावीत, प्रवचनं व्हावीत, प्रबोधनात्मक कार्यक्रम व्हावेत, शूरवीरांचे दांडपट्टे लोकांनी बघावेत, पारंपरिक विद्यांचे आणि कलांचे दर्शन तेथे व्हावे, त्यातून 18 पगड म्हणजे सर्व जातीचे लोक एकत्र येऊन सर्व समाज बांधवांनी उत्सव साजरा करावा असा त्यांचा हेतू होता. हिंदूंना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सवाचे पुनर्जीवन करण्यात आलं असलं तरी याला हिंदू मुस्लिम दंग्याचं तात्कालीन निमित्त झालं असलं तरी मुस्लिम विरोधात वैमनस्याची भावना जोपासणं हे या उत्सवामागचं उद्दिष्ट नाही असं टिळकांनी स्पष्ट केलं. हिंदूंमधील सर्व जाती आणि समुदाय या उत्सवाने सहभागी होत आहेत हे महत्त्वाचं असल्याचं ते म्हणतात. टिळक मूलतः लोकाभिमुख व्यक्तिमत्वाचे असल्यामुळे त्यांनी या उत्सवाचं चित्रमय वर्णन केलं आहे. आपण एखादी अभिनव कल्पना मांडावी आणि तिला लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळावा, यातून संबंधित कल्पनांच्या जनकालाचा जो आनंद होईल तसा आनंद टिळकांच्या लेखनात उमटलेला दिसतो. गणेशोत्सवाला सर्व वर्गातील लोकांनी दिलेला प्रचंड उत्साही प्रतिसाद या सुधारकांमुळे बोकाळलेला अश्रद्ध व धर्मविरोधी भावनांना ठोस उत्तर देणारा ठरेल असे लोकमान्य टिळकांना वाटत होते. यापुढील अग्रलेख आहे 10 सप्टेंबर 1907 रोजी आणि शीर्षक आहे मिल्ल आणि मार्लो. हा लेख लिहून मार्लो साहेबांचा बौद्धिक प्रतिवाद लोकमान्य टिळकांनी केला आहे. मिल्लच्या विधानांचा कसा विपर्यास मार्लोंनी केला हे दाखवून दिले आहे. मार्लो ज्या विचारांचा प्रचार करण्यात त्यात आणि त्यांनी अंमलात आणलेल्या धोरणांमध्ये तफावत असल्याची टीका टिळकांनी केली. मार्लो यांनी केलेल्या एका विख्यात विधान लोकमान्य टिळकांनी लेखाच्या सुरुवातीच्या भागात नमूद केले. लेखाचा समारोप करताना लोकमान्य टिळकांनी मिल्ल यांच्या सिद्धांताचा संदर्भ पुन्हा एकदा दिलेला आहे. यापुढील अग्रलेख आहे 11 सप्टेंबर 1906 रोजी आणि शीर्षक आहे मुंबईच्या टाइम्सचा बेशरमपणा. या अग्रलेखात लोकमान्य टिळक म्हणतात, नामदार मेहता किंवा गोखले यांच्या मागण्या अशक्य आणि मूर्खपणाच्या आहेत असे टाइम्स एका तोंडाने म्हणतो आणि दुसऱ्या तोंडाने पुन्हा असे सांगतो की बिपिनचंद्र, लाला लजपतराय किंवा दादासाहेब खापर्डे यांच्यासारख्यांच्या ताब्यात काँग्रेस गेली तर देशावर फार मोठं संकट ओढवेल. मंगळवार दिनांक 7 ऑगस्ट 1907 रोजी कलकत्त्याच्या लोकांनी सुरेंद्र बाबूंचा शांत्याभिषेक केला. या धार्मिक विधीचे रहस्य समजून न घेता इंग्रजांनी मनाशी असं ठरवलं की बंगाली लोकांनी सुरेंद्र बाबूंना आपला राजा मानले आणि त्यांनी त्यांचा राज्याभिषेक केला. या वेडगळ समजुतीच्या आहारी गेलेले हिंदुस्थानातले इंग्रज आणि त्यांचे विलायतेतील जातबाई बंगाली लोकांना बंडखोर ठरवू लागले. या लोकांनी चालवलेल्या या धावपळीचा समाचार घेताना लोकमान्य टिळकांनी आजच्या केसरीत लेख लिहिला. एडवर्ड बादशाच्या डोक्यावरील कोहिनूरचा मुकुट सुरेंद्र बाबू हिरावून घेतो की काय या जबरदस्त भीतीच्या आहारी गेलेल्या टाइम्सच्या एडिटरच्या पांडित्याचे टिळकांनी या लेखात नामी वाभाडे काढलेले आहेत. या पुढील लेख आहे 12 सप्टेंबर 1896 रोजी आणि हा लेख आहे गणपत्योत्सव गावी गावी होणाऱ्या उत्सवाचा प्रोत्साहन देण्यासाठी. या लेखात लोकमान्य टिळकांनी गणपत्योत्सवचे गावी गावी होणाऱ्या प्रसाराचे अभिनंदन करून त्यास प्रोत्साहन देणारा तिसरा लेख केसरीमध्ये प्रसिद्ध केला. या लेखात प्रथम सर्व जातींचे व धंद्यांचे लहान थोर लोक एका कार्यासाठी झटत असल्याचे क्वचित दिसणारे उदाहरण म्हणून उत्सवात राबणाऱ्या पुण्याच्या नागरिकांची त्यांनी स्तुती केलेली आहे. मग मेळेवाले, गणपतीची आरास व उत्सव देवतेच्या विविध स्वरूपाच्या मूर्तीकडे टिळक वळले आहेत. या लेखात विशेष म्हणजे नावानिशी मेळ्याचे व कित्येक वक्त्यांची प्रशंसा केलेली आहे. पुण्यात पोलिसांनी बंदोबस्त चांगला ठेवल्याबद्दल त्यांचेही लोकमान्य टिळकांनी आभार मानले आहेत. हा लेख पुरा करताना
हा उत्सव लोकांना मानवल्याच्या कृत्यार्थ लोकमान्य टिळकांनी उत्सवाच्या निंदकांचा चांगलाच समाचार घेतलेला आहे. यापुढील अग्रलेख आहे 15 सप्टेंबर 1885 रोजी आणि त्याचं शीर्षक आहे राष्ट्राच्या प्रगतीस बाधा आणणारे उद्योग. या लेखामध्ये लोकमान्य टिळकांनी सामाजिक सुधारणेवर आधारित लेख लिहिला. सामाजिक सुधारणा तात्काळ घडवण्याच्या प्रयत्नांमुळे समाजात दुफळी निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम म्हणून राजकीय संघर्ष कमकुवत होईल असे मत त्यांनी या लेखात मांडलेले आहे. या पुढील लेख आहे 18 सप्टेंबर 1906 रोजी आणि त्याचं शीर्षक आहे तत्ववेत्ता आणि मुत्सदी. बंगालच्या फाळणीमागचं कारण प्रशासकीय होतं, त्यात राजकीय काहीही नव्हतं आणि ही फाळणी लोकांच्या इच्छेविरोधात करण्यात आली असली तरी ती एक यशस्वी कृती आहे असं विधान मार्लो यांनी केलं. आजच्या दिवशी लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये तत्ववेत्ता आणि मुत्सदी या लेखात मार्लो यांच्या विधानांचा चांगलाच समाचार घेतलेला आहे. या पुढील अग्रलेख आहे 21 सप्टेंबर 1897 रोजी आणि त्याचं शीर्षक आहे दुष्काळ पडण्याची आगाऊ सूचना. आजच्या दिवशी महाराष्ट्रात दुष्काळ पडण्याचे संकेत आहेत अशी धोक्याची आगाऊ सूचना केसरीच्या अंकात लोकमान्य टिळकांनी दिली आहे. लोकमान्य टिळक त्यावेळी मुंबई विधिमंडळाचे नामदार सभासद होते, पण विधिमंडळाचे अधिकार किती मर्यादित आहेत हे ते चांगलेच ओळखून होते. फॅमिन कोडने लोकांना दिलेले अधिकार लोकांच्या पदरात पडावयाचे, तो लोकांना चळवळ करायला शिकवली पाहिजे. या चळवळीचा पुढाकार आपण घेतला तर लोकांचे म्हणणे सरकारच्या गळी उतरवण्याला नामदार हा आपला दर्जा काहीसा उपयोगी पडेल इत्यादी गोष्टींची जाणीव टिळकांनाही होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये सुमारे 40 लेख लिहून आर्थिक जागृती व लढ्यासंदर्भात आपली वैचारिक बैठक स्पष्ट केली. या पुढील अग्रलेख आहे 23 सप्टेंबर 1902 रोजी आणि शीर्षक आहे हिंदुस्थानच्या भरभराटीची दंतकथा. या अग्रलेखात त्यांनी विल्यम डिग्बी यांच्या प्रॉस्परस ब्रिटिश इंडिया आणि दादाभाई नौरोजी यांच्या पॉवर्टी इन अनब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथाचा उल्लेख केलेला आहे. अर्थशास्त्राशी संबंधी एकही मुद्दा असा नाही की ज्यास लोकमान्य टिळकांनी स्पर्श केलेला नाही. आर्थिक मुद्द्यांचा आधार घेतल्यास राजकारण अधिक परिणामकारक समजावून सांगता येते याची जाणीव पहिल्यांदा लोकमान्य टिळकांनाच झालेली होती. अर्थशास्त्रासंबंधी अत्यंत सोप्या भाषेत ते अनेक गुंतागुंतीचे विषय उलगडून दाखवीत. या पुढील अग्रलेख आहे 25 सप्टेंबर 1894चा आणि शीर्षक आहे औद्योगिक पारतंत्र्य. राजकीय पारतंत्र्याप्रमाणे आर्थिक औद्योगिक पारतंत्र्याचीही पुरेपूर जाणीव लोकमान्य टिळकांना होती आणि त्याविरुद्ध लढायचे व तो लढा राजकीय लढ्यात सामावून घेण्याचे डावपेच ते सतत आखत होते. या विचारातूनच त्यांनी वरील अग्रलेख लिहिलेला आहे. या पुढील अग्रलेख आहे 27 सप्टेंबर 1904 रोजी आणि शीर्षक आहे इंग्रजी काळ आणि मराठी काळ. परदेशात घडणाऱ्या कित्येक घटना टिळकांना उत्साहवर्धक वाटल्या. 1904च्या सप्टेंबरात ॲम्स्टरडॅमला झालेल्या समाजवाद्यांच्या मेळाव्यात महर्षी दादाभाई नौरोजी सामील झाले ने अत्यंत निर्भयपणे त्यांनी भारताच्या ब्रिटिश राजवटीचे दोष निवारण केले. रशियन प्रधान MD बेल्वे यांचा या सुमारास क्रांतिकारकांनी वध केला. प्राध्यापक शिवराम माधव परांजपे यांच्या काळ या मराठी वृत्तपत्राची निंदा व खच्चीकरण करण्यासाठी टाइम्स ऑफ इंडियाने मोहीम उघडली होती. काळ पत्राला सावरून घेण्यासाठी आणि त्यावर टिप्पणी करणारा लेख लोकमान्य टिळकांनी आजच्या दिवशी लिहिला. मत व्यक्त करताना आमची भाषा अतिशय कठोर असेलही आमची मनोवृत्ती तशी आहे. अंतःकरणातून तळमळणाऱ्या माणसाच्या शब्दामध्ये हा ताण येणारच. इंग्लंडमध्ये शासक व शासित यांच्यात ज्या तऱ्हेने विश्वास आढळतो तसा भारतात आढळणे शक्य नाही, कारण इंग्लंडमध्ये हे दोन्ही वर्ग एकत्र राष्ट्रीयत्वाचे आहेत. तेथे सरकार संतप्त झाले तरी ते शासितांच्या हेतूंवर आणि कृतींवर शंका घेत नाही असे त्यांना वाटे. काळमधील लेखांची भाषांतरं उदगृत करून राजद्रोहाचा बागुलबा उभा करण्यासाठी टाइम्स ऑफ इंडिया आधीसारखाच खोड्या काढत आहे असे लोकमान्य टिळकांना वाटत होते. आजच्या या पुढील अग्रलेख आहे 6 ऑक्टोबर 1896 रोजी त्यांनी लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये प्लेगवर लेख लिहिला. मुंबईत प्लेगची साथ उद्भवल्यावर आजच्या दिवशी केसरीत लोकमान्य टिळकांनी लिहिलेला लेख ऐतिहासिक माहितीने खचून भरलेला होता.
वाघभटांनी वर्णलेला अगदी रोहिणी नावाचा रोगाशी प्रस्तुत रोगाचे साम्य आहे. सुश्रुतीत ग्रंथात हा रोग प्राय असाध्य असल्याचे सांगितले आहे इत्यादी माहिती या लेखात लोकमान्य टिळकांनी दिलेली असून इसवी सन 1611 पासून 1636 पर्यंतच्या काळात हिंदुस्थानाच्या कोणकोणत्या भागात या साथीचा फेरा येऊन गेला या विषयाचे ऐतिहासिक विवेचनही या लेखात करण्यात आलेले आहे. पुढील अग्रलेख आहे 17 ऑक्टोबर 1905 आणि शीर्षक आहे हे आमचे गुरुच नव्हे. इंदुप्रकाशमध्ये पत्र लिहून डेक्कन कॉलेजमधील प्राध्यापक सेल्बी यांनी स्वदेशी चळवळीवर नकारात्मक टिप्पणी केली होती. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी त्यांच्यावर कठोर शाब्दिक हल्ला चढवला. हे आमचे गुरुच नव्हे या माथाळ्याखाली लोकमान्य टिळकांनी 3 लेखांची मालिका केसरीमध्ये लिहिली. पहिला लेख होता 17 ऑक्टोबर 1905, तर दुसरा 24 ऑक्टोबर 1905 आणि तिसरा आणि शेवटचा होता 7 नोव्हेंबर 1905. राजकारणाच्या खेळामध्ये मृदूपणाला फारशी आवश्यकता नाही. कोणाही व्यक्तीने एखादा राजकीय वादात उडी घेतली की जोरदार तडाखे झेलायची त्याची तयारी असायला हवी. यामुळेच काही लोकांना असे वाटते की राजकारणी मंडळी असहिष्णुतेवर राग धरून असतात, परंतु हा गैरसमज आहे. राजकीय नेते पूर्ण निग्रहाने व धाडसाने एखादी भूमिका घेतात तेव्हा विरोधी मतावर कठोर हल्ला करणे अपरिहार्य होऊन जाते. शिवाय त्यांच्या दृष्टीने एखादं मत हे केवळ अभ्यासू मुद्दा नसतो, तर ते लोकमतावर प्रभाव टाकण्याचं साधन असतं आणि त्यातून इच्छित कृती घडण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्यामुळे आपलं मत पुढे नेण्याच्या मार्गात कोणताही अडथळा आला तरी तो बाजूला सारावा लागतो. टिळकांनी डेक्कन कॉलेजातील प्राध्यापक सेल्बी यांच्यावर लिहिलेल्या 3 लेखांचा विचार या संदर्भात करता येतो. या पुढील अग्रलेख आहे 28 ऑक्टोबर 1990 रोजी आणि तो होता सामाजिक सुधारणा सुचवणारे एक पत्रकावर आधारित. 1889 ते 90 या वर्षात सामाजिक सुधारणा हा वादाचा विषय होता. लोकमान्य टिळकांना सामाजिक सुधारणा हवी होती, पण त्यांच्या चळवळीचा केंद्रबिंदू स्वातंत्र्य हा होता. आजच्या दिवशी सामाजिक सुधारणा सुचवणारा एक पत्रकच त्यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने केसरीत प्रसिद्ध केले. पत्रकात प्राधान्याने कोणत्या सुधारणा कराव्यात याचा निर्देश होता. प्राप्तीचा 10वा हिस्सा सार्वजनिक कामासाठी द्यावा असं एक कलम पत्रकात होतं. सामाजिक सुधारणेवर आधारित लेख लिहिताना ते म्हणतात, सामाजिक सुधारणा तात्काळ घडवणाऱ्या प्रयत्नांमुळे समाजात दुफळी निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम म्हणून राजकीय संघर्ष कमकुवत होईल असे मत त्यांनी या लेखात मांडले. पारतंत्र्यामुळे आमच्या लोकांची स्थिती अशी झाली आहे की राजकीय बाबतीत सुधारणा झाल्याखेरीज आमच्या सामाजिक स्थितीत सुधारायचीच नाही. सामाजिक सुधारणेवर लक्ष केंद्रित करण्याचा आग्रह धरून राजकीय सुधारणेकडे दुर्लक्ष करणे आत्मघाती ठरेल असे त्यांनी यात लेखात म्हटले आहे. पुढील लेख आहे 10 नोव्हेंबर 1896 रोजी आणि त्याचा शीर्षक आहे हा म्हातारचळ की पोरखेळ. सार्वजनिक सभेतील जुनी मंडळींना असे वाटे की जुनी सभा आपल्या हाती नाही तर तशीच दुसरी सभा काढावी. अखेरीस 31 ऑक्टोबर 1896 रोजी न्यायमूर्ती रानडे आणि इतर नेमस्त मंडळी जमली आणि डेक्कन सभा स्थापन झाली. लोकमान्य टिळकांना हे कळताच ते रागावले आणि आजच्या दिवशी त्यांनी केसरीमध्ये अग्रलेख लिहिला हा म्हातारचळ की पोरखेळ. या अग्रलेखात लोकमान्य टिळकांनी न्यायमूर्ती रानड्यांवर सडकून टीका केली आहे. नेमस्त आणि जहाल हे 2 पक्ष पुण्यात आणि पुण्याबाहेर पुढे प्रसिद्धीस आले त्याचा उगम रानड्यांच्या या सावत्या सुभेच्या स्थापनेच्या वेळी झाला असे पुष्कळांचे मत आहे. टिळकांनी कितीही युक्तिवाद केला तरी झाली ती गोष्ट होऊन गेली. नेमस्त आणि जहाल फुटून निराळे झाले. या अग्रलेखाबद्दल तात्यासाहेब केळकर म्हणतात, लोकमान्य टिळकांच्या लेखणीतून उतरलेले कडक शब्द या लेखात इतके एकत्र सापडतील तितके इतर कोणत्याही लेखात क्वचितच सापडतील. पुढील अग्रलेख आहे 11 नोव्हेंबर 1902 रोजी आणि शीर्षक आहे आमचे उद्योगधंदे कसे ठार झाले. या अग्रलेखात त्यांनी देशाचा कच्चा माल इंग्लंडला पाठवायचा आणि तेथून पक्का माल आणायचा असे कडक धोरण अंमलात आणून आधी कंपनी सरकार आणि नंतर इंग्रज सरकारने देशाचे धंदे बुडवले असे सांगितले. देशाच्या विविध वस्तूंवर प्रचंड जकात लावला. परिणामी देशातले कलाकौशल्याचे आणि लोकांच्यासाठी विविध उपाययोजनांच्या वस्तूंचे उद्योगधंदे
साफ बुडाले. शेती सुधारण्यासाठी गावोगावी विहिरी खोदाव्यात, तलाव बांधावेत, धरणे बांधावीत, पाटबंधारे खात्यामार्फत कालवे काढावेत, जास्तीत जास्त जमीन भिजत क्षेत्राखाली आणावी आणि जमिनीला हमखास पाण्याची सोय करावी, अशा उपाययोजना लोकमान्य टिळकांनी अग्रलेखातून सुचवल्या. देशातील शेतीच्या सुधारणेबरोबर धंदे शिक्षण शाळा सुरू कराव्यात. त्यामुळे शेतीला लागणारी अवजारे तयार करण्याचे तंत्रज्ञान देशातल्या तरुणांना मिळेल, त्यांना रोजगार मिळेल आणि शेतकऱ्यांचीही सोय होईल. ज्या वस्तूंची निर्मिती देशात करणे शक्य आहे त्या सर्व वस्तूंची निर्मिती ते प्रशिक्षण या धंदे शिक्षण शाळेतून मिळाले पाहिजे, अशी मागणी लोकमान्य टिळकांनी या लेखात केलेली आहे. या पुढील अग्रलेख आहे 14 नोव्हेंबर 1916 रोजी आणि शीर्षक आहे टिळक सुटले पुढे काय. लोकमान्य टिळकांची राजद्रोहाच्या तिसऱ्याच खटल्यातून मुंबई उच्च न्यायालयाने जामिनिकेच्या पाशातून न्यायमूर्ती बॅचलर आणि न्यायमूर्ती शहा यांनी निर्दोष सोडल्यानंतरचा आहे. खटल्यातून सुटका झाल्यानंतर आजच्या दिवशी लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या लेखात त्यांनी उच्च न्यायालयाने न्याय बाजू उचलून धरल्याबद्दल न्यायालयाची प्रशंसा केली. कार्यकारी संस्था न्यायव्यवस्था यांच्यात सत्तेचे विभाजन केलेले असावे आणि जुलमी नोकरशाहीचे अत्याचार थोपवण्याचं काम न्यायव्यवस्थेने करावे, असा टिळकांनी या लेखात नमूद केले आहे. नोकरशाहीवर टीका करणं म्हणजे राजद्रोह नाही आणि अप्रीती म्हणजे प्रीतीचा अभाव नव्हे, हे उच्च न्यायालयाच्या निकालाने सिद्ध केले आहे, असे टिळक म्हणतात. आपली आता सुटका झाली असली तरी जल्लोषाच्या भरात संघर्ष करणं सोडू नये, अशी सूचनाही ते जनतेला या लेखातून करतात. पुढील अग्रलेख आहे 16 नोव्हेंबर 1915 रोजी आणि त्याचा शीर्षक आहे फिरोजशाह मेहता यांचा मृत्यू. नोव्हेंबर 1915 नेमस्त पक्षाचे मुंबईतील ज्येष्ठ व दुर्दम्यशाली नेते फिरोजशाह मेहता यांचे निधन झाले. लोकमान्य टिळकांनी आजच्या दिवशी केसरीमध्ये त्यावर मृत्यूलेख लिहिला. या लेखात लोकमान्य टिळकांनी फिरोजशाहांचा उल्लेख पुरुषसिंह असा केला. फिरोजशाह यांचे गेल्या 45 वर्षाचे वर्तन, आणीबाणीच्या अनेक प्रसंगी त्यांनी काढलेले वक्तृत्व परिपूर्ण व निर्धाराचे उद्गार, त्यांचा मानी स्वभाव, वाघासारखी भव्य व उग्र मूर्ती, खडा व खणखणीत आवाज, निरुत्तर व प्रतिपक्षास चित करणारा भाषणांमधील निर्भय कोटिक्रम याचाही टिळकांनी प्रशंसापर आठवण या लेखात नोंदवलेली आहे. एखादा विशिष्ट किंवा मर्यादा वर्गाच्या कल्याणकारी करिता आपला सर्व वेळ घालवण्यापेक्षा सर्व देशाच्या कल्याणासाठी झटावे, असे ते उज्ज्वल देशभक्तीचे लक्षण ते सर फिरोजशाह मेहता यांच्या अंगात पूर्णपणे बांधलेले असल्यामुळे त्यांचे कोणतेही सार्वजनिक भाषण अगर कृत्य घेतल्यास त्यात या उदात्त देशभक्तीच्या तत्वाची झाक आढळून येत असे टिळक या अग्रलेखात नमूद करतात. लेखाचा समारोप करताना लोकमान्य टिळक लिहितात, मध्यंतरी म्हणजे 1906 साली कलकत्त्यास काँग्रेस भरली तेव्हा दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे ध्येय थोडे बदलल्यासारखे झाले होते. पण सर फिरोजशाहकडून पुन्हा ते त्यांच्या मताप्रमाणे नीट बसवण्यात कसे आले याची हकीकत येथे सांगण्यास बसण्याची जरुरी नाही. वाईट एवढेच वाटते की हल्ली बदललेल्या परिस्थितीत पुन्हा त्याच विषयाचा वाद उपस्थित झाला असून फिरोजशाह यांचे पोक्त अनुभविक सल्ल्याचा फायदा मिळणे दुर्दैवी कालामुळे आम्हास अशक्य झाले आहे. या लेखात लोकमान्य टिळकांनी मेहतांना उद्देशून मुंबई पुरुषसिंह हे सार्थ शब्द वापरले आहेत. मागच्या पिढीतील मुंबईच्या पुढाऱ्यात मंडलिक यांच्या अंगी जे लोकोत्तर गुण होते तेच मेहता यांच्या अंगी असल्याचे कबूल करून टिळकांनी मेहतांचा गुणगौरव केलेला आहे. या पुढील अग्रलेख आहे 21 नोव्हेंबर 1905 रोजी आणि तो होता कताई आणि विणकाम उद्योगावर लेख. या कताई आणि विणकाम उद्योगावर लोकमान्यांनी 2 अंकामध्ये लेख लिहिले. या लेखामध्ये काळजीपूर्वक गोळा केलेली आकडेवारी त्यांनी नमूद केलेली असून त्यातील तांत्रिक तपशील पाहिला तर कोणताही विषय हाताळण्याची टिळकांची विद्वत्तापूर्ण पद्धत दिसून येते. त्यांची या विषयावरील उत्तम पकड, वास्तववादी दृष्टिकोन
आणि काही भारतीयांनी हा उद्योग सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती या सगळ्यांचं प्रतिबिंब सदर लेखामध्ये सापडतं आहे. आपल्या आर्थिक जीवनाच्या पुनर्रचनेसाठी त्यांनी छोट्या यंत्रांवर भर दिला आणि विस्थापित विणकरांचं पुनर्वसन करण्याची तातडीची गरज असल्याचं महत्त्वाचं प्रतिपादन या लेखामधून करण्यात आलं आहे. लोकमान्य टिळकांचा रचनात्मक दृष्टिकोन या लेखामधून अर्थपूर्णरित्या समोर येतो. आंदोलनात्मक कार्य इतकंच महत्त्व अशा रचनात्मक कामांना त्यांच्या लेखी होतं. टिळकांची वास्तववादी जाणीव व नैतिक उत्कटता लेखातून दिसून येते. स्वदेशीवर घेण्यात आलेले विविध आक्षेपांना त्यांनी ठोस उत्तर दिले. आरंभिक टप्प्यात स्वदेशी माल विलायती मालापेक्षा महाग राहील हे त्यांनी मान्य केले आहे. पण स्वदेशी चळवळ म्हणजे काही केवळ सुखाचा मार्ग नव्हे, त्यात थोडी गैरसोय आहे, ती लोकांनी सोसली पाहिजे असं ते म्हणतात. पुढील अग्रलेख आहे 27 नोव्हेंबर 1906 रोजी आणि त्याचं शीर्षक आहे राष्ट्रीय शिक्षण व खाजगी शाळांची जबाबदारी. या लेखात टिळकांनी शिक्षण संस्था काढून राष्ट्रीय शिक्षणात धार्मिक शिक्षणास प्राधान्य मिळावे, मातृभाषेतून शिक्षण व्हावे, शिक्षणात औद्योगिक व व्यावसायिक शिक्षणाचा समावेश असावा, राज्य शिक्षणाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे अशा तऱ्हेचे विचार त्यांनी मांडलेले आहेत. शिक्षणाने निर्मिती केली पाहिजे हे सांगताना लोकमान्य टिळक असे लक्षात आणून देतात की जर्मन व जपान ही दोन राष्ट्रे इंग्लंडच्या मानाने कमी प्रगत होती, तरी त्यांनी झपाट्याने प्रगती केली कारण त्यांनी आपल्या शिक्षण प्रणालीत सुधारणा केली. या पुढील अग्रलेख आहे 29 नोव्हेंबर 1892 रोजी आणि शीर्षक आहे सोन्या रुपयाची लढाई. या अग्रलेखात लोकमान्य टिळकांनी हिंदुस्थानाच्या दैन्यावस्थेचा पंचनामाच केलेला आहे. ब्रिटिशांच्या अर्थव्यवस्थेमुळे देशातल्या शेतकऱ्यांची नागावणूक कशी होत आहे याबाबत केसरीतून टिळकांचे शास्त्रशुद्ध आणि पुराव्यासह लेखनही अखंडपणे सुरूच होते. आयात निर्यातीच्या आणि विनिमयाच्या सरकारच्या कायद्यामुळे पूर्वीचे विणकर, लोखंडी अवजारे करणारे कारागीर यासह विविध वस्तूंची निर्मिती करणारे उद्योग बंद झाले. लाखो कारागीर बेकार झाले. ब्रिटिश लष्कर आणि अधिकाऱ्यांना पोसायसाठी दरवर्षी शेकडो कोटी रुपयांची उधळपट्टी सुरू झाली. देशाला ब्रिटिशांच्या राजवटीचे पुरते कंगाल केले. सरकारला पैसे देणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुखासाठी या सरकारने काहीही केलेले नाही, उलट त्याला अधिक दारिद्र्यच केले. या जमिनी सरकारनेच बळकावल्या. गावोगावची गायराने सरकारच्या जंगलात सामील केली गेली. पूर्वी शिवालयात आणि पेशवाईत शेतसारा कुवतीनुसार धान्याच्या स्वरूपात सरकारला द्यायचा असल्याची सवलत या सरकारने बंद केली. सावकारशाहीच्या विळख्यातून शेतकऱ्यांची सुटका करायच्या नावाखाली अंमलात आणलेल्या कायद्याने शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळणे अवघड झाले. रुपयाची कृत्रिम किंमत वाढल्याने शेतकऱ्यांना अधिक कर द्यावा लागला आणि त्याची प्राप्ती मात्र कमी झाली. अशा स्थितीत गरीब शेतकऱ्यांनी मुलामाणसांचे पालनपोषण कसे करावे याचा विचार कोणीच केल्याचे दिसत नाही असे टिळकांनी पुराव्यानिशी सरकारसमोर मांडले. पुढील अग्रलेख आहे 5 डिसेंबर 1905 रोजी आणि शीर्षक आहे यंदाची राष्ट्रीय सभा. या अग्रलेखात लोकमान्य टिळकांनी नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीचा गौरव केलेला आहे. गोखले व टिळक यांच्या मतभेद किती असले तरी त्यांच्या दोघांच्याही जीवनात एक बाबतीत साम्य होतं. ते साम्याचं वर्णन करताना टिळकांनी गोखल्यांची प्रचंड क्षमता, त्यांची उद्देशानुसार कृती करण्याची उत्कटता, तथ्य व आकडेवारी यांच्यावरील प्रावीण्य, साध्य, स्पष्ट व जोरकस अभिव्यक्तीवरील त्यांचं प्रभुत्व याची जाणीव टिळकांना कायमच होती. दृष्टिकोनाबाबत मतभेद असले तेव्हा गोखल्यांशी लढण्याकरिता टिळक उभे ठाकत, पण योग्य वाटेल तिथे गोखल्यांची प्रशंसा करायलाही टिळक स्वेच्छेने पुढे येत. त्यामुळे भारतातील ब्रिटिश राजवटीच्या उणीवा यशस्वीरित्या प्रकाशात आणल्याबद्दल, भारतीय लोकांच्या इच्छाकांक्षांना इंग्रज लोकांसमोर मांडल्याबद्दल गोखल्यांचं टिळकांनी जाहीर अभिनंदन केलेलं आहे. गोखल्यांची एक विशेष मुलाखत केसरीच्या प्रतिनिधी घेतली होती. ही मुलाखत प्रसिद्ध करताना त्यासोबत गोखल्यांचं छायाचित्र ठळकपणे दिलेलं होतं. पुण्यातील रे मार्के परिसरात भरलेल्या एका जाहिराती सभेत टिळकांनी गोखल्यांच्या इंग्लंडमधील यशस्वी मोहिमेबद्दल
त्यांचा सत्कार करण्याचा प्रस्तावही मांडलेला होता. या पुढील अग्रलेख आहे 6 डिसेंबर 1904 रोजी. शीर्षक आहे जपान आणि हिंदुस्थान. जपानने 1904 पर्यंत रशियाविरोधात मिळवलेलं यश भारतातील राष्ट्रवाद्यांसाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरलं. आजच्या दिवशी लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या जपान आणि हिंदुस्थान या शीर्षकाच्या लेखामध्ये या भावना स्पष्ट दिसून येतात. ते म्हणतात, आशियाई, आफ्रिका आणि अमेरिका या तिन्ही खंड युरोपियन लोकांना चरण्याकरिता ईश्वराने निर्माण केलेले आहेत. या आत्मसंतुष्ट समजुतीला जपान विजयाने प्राणघातक तडाखा मिळेल. ऐतिहासिकदृष्ट्या रशिया व जपान यांच्यातील संघर्ष हा प्रचंड महत्त्वाचा अनन्यसाधारण घटना होती. जपान 40 वर्ष पुढे येऊन पाश्चिमात्य राष्ट्रांच्या पंक्तीत बसेल आणि आम्ही दरवर्षी अधिकाधिक हताश, हतबीय व परकीयांची ओझी वाहणारे बनत चाललो याचा योग्य खुलासा जर कोणास पाहिजे असेल तर तो स्वातंत्र्यता या एका शब्दानेच होईल. स्वतंत्रता म्हणजे हिंदुस्थानावरील हल्ल्याचे राज्य जाऊन दुसरे राज्य झाले पाहिजे असे नाही, तर हिंदुस्थान देश इतर वसाहतीप्रमाणे आपापले काम पाहण्यास समर्थ व मोकळा असला पाहिजे. पुढील अग्रलेख आहे 12 डिसेंबर 1905 आणि त्याचं शीर्षक आहे स्वदेशीवरील आक्षेप. या अग्रलेखात ते म्हणतात, स्वदेशीवरील घेण्यात आलेल्या विविध आक्षेपांना त्यांनी या लेखामधून ठोस उत्तर दिले आहे. आरंभिक टप्प्यात स्वदेशी माल विलायती मालापेक्षा महाग राहील हे त्यांनी मान्य केले. ते म्हणतात, पण स्वदेशी चळवळ म्हणजे काही केवळ सुखाचा मार्ग नव्हे, त्यात थोडी गैरसोय आहे व ती लोकांनी सोसली पाहिजे. या पुढील अग्रलेख आहे 17 डिसेंबर 1901 रोजी आणि त्याचं शीर्षक आहे हिंदुस्थानच्या द्रव्याची पावडे ओढ. या अग्रलेखात त्यांनी ब्रिटिशांनी चालवलेल्या भारताच्या आर्थिक निस्सारणाला तथा द्रव्य शोषणाला उद्देशून शेले ओळल विरळपल हा समर्पक शब्दप्रयोग केला. याच अग्रलेखात त्यांनी भरतभूमी हा भिकारी लोकांचा मोठा तुरुंग बनण्याचा धोका व्यक्त केला आहे. या पुढील अग्रलेख आहे 22 डिसेंबर 1914 रोजी आणि त्याचं शीर्षक आहे राष्ट्रीय पक्ष व मद्रासची काँग्रेस. जहाल आणि नेमस्त यांची बोलणी फिसकटल्यानंतर लोकमान्य टिळकांनी आपली भूमिका केसरीच्या 22 डिसेंबर 1914च्या अंकात स्पष्ट केली. राष्ट्रीय पक्षाचा काँग्रेस प्रवेश हा विषय या सुमारास प्राधान्य पावला असल्यामुळे टिळकांनी आजच्या दिवशी केसरीत राष्ट्रीय पक्ष व मद्रासची काँग्रेस हा लेख लिहिला. ऐक्य प्रस्थापनेचे महत्त्व ओळखून बेसनबाई त्या दिशेने खटपटीला लागल्या याबद्दल त्यांना धन्यवाद देतात. दादाभाई नौरोजींनी निश्चित केलेलं ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत स्वराज्य प्राप्तीचं काँग्रेसचं ध्येय स्वराज्य पक्षीयांना पूर्णतः मान्य होतं हे लोकमान्य टिळकांनी लेखारंभीच स्पष्ट केलं. काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा तर नेमस्थानच्याच एखाद्या संस्थेतून पुढे जायला हवं या अटीवर राष्ट्रीय पक्षाचा मुख्य आक्षेप होता असं टिळक लेखात नमूद करतात. लेखाच्या अखेरीस ते लिहितात, लोक विचारतात, यावर्षी मद्रासला भरणाऱ्या काँग्रेसमध्ये सहभागी होण्याकरिता राष्ट्रीय पक्षाची मंडळी जातील का? नेमस्थानची इच्छा नसल्यामुळे राष्ट्रीय पक्षाचे लोक मद्रासला जाणार नाहीत असे आमचे त्यावरील उत्तर आहे. मद्रासमध्ये घटनेत दुरुस्ती झाली तर पुढे पाहता येईल, पण सध्या नेमस्थानी स्वतःच लाजून घेतलेल्या अटी व त्यांनी बेलगाम कृत्य यामुळे अडचणी उद्भवलेल्या आहेत. याबरोबरच आपण जो आत्ता लोकमान्यांच्या लेखनशैलीविषयी जे महत्त्व आणि जे माहिती जाणून घेतली त्याचा तिसरा आणि शेवटचा भाग इथेच संपत आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद आणि आभार.